ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांची आज आपण एक अद्भुत दिव्य कथा ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, ही दिव्य कथा तुमच्या कानावर पडल्यानंतर तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होईल आणि तुमच्यापासून सर्व अडचणी संकट दूर पळतील. म्हणून आजचा या स्वामी कथेचा स्वीकार तुम्ही नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नारायणपूर हे एक छोटंसं शांत गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्या गावात दामोदर नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. तो परमभक्त होता आणि नेहमी स्वामी समर्थांची उपासना करायचा. दामोदरचे संपूर्ण आयुष्य हे स्वामींच्या कृपेवर अवलंबून होते. तो नेहमी स्वामींचा जप करायचा, स्वामींची सेवा करायचा. एके दिवशी दामोदर शेतीमध्ये काम करत असताना अचानक आकाशात काळे ढग दाटले. काही क्षणातच मोठ्या वेगाने वादळ सुटले. विजांचा कडकडाट होत असताना एक मोठी वीज थेट दामोदरच्या शेतात कोसळली. दामोदर तिथेच काम करत होता. तो जागीच बेशुद्ध पडला. गावकऱ्यांनी त्याला उचलून घरी नेलं, पण त्याचा श्वास थांबला होता. गावातील वैद्य आणि अनुभवी लोकांनी त्याला तपासले आणि आता तो जगणार नाही असं त्यांनी घोषित केलं. दामोदरच्या पत्नीने ही बातमी ऐकून मोठा हंबरडा फोडला. तिने आक्रोश करत स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांना प्रार्थना केली. ती सातत्याने म्हणत होती, हे स्वामी राया, तुम्ही माझ्या पतीला परत आणा. माझे पती तुमच्यावर अपार श्रद्धा ठेवतात. तुम्ही त्यांना वाचवल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांनी तुमची आयुष्यभर सेवा केली आहे. कृपया त्यांना माझ्यापासून हिरावू नका. त्यांना परत माझ्याकडे आणा, असं ती मोठमोठ्याने स्वामींना सांगत होती. गावकरी देखील व्यथित झाले. आता दामोदर परत येणार नाही असं गावकऱ्यांना वाटत होतं. काहींनी पार्वतीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा विश्वास डळमळीत झाला नाही. तिला माहीत होतं की माझ्या नवऱ्याला काहीच होणार नाही. स्वामी महाराज नक्कीच त्याला नीट करतील असं तिच्या मनामध्ये तिने ठरवलं होतं. अचानक घरामध्ये मंद सुवास पसरला. एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशात काहीतरी स्वामींसारखं दिसू लागलं. त्यांचा धीर गंभीर आवाज देखील त्या घरामध्ये अनेकांना ऐकू आला. पार्वतीची श्रद्धा अढळ होती. पार्वतीला माहीत होतं की स्वामीच काहीतरी चमत्कार करणार आहेत. स्वामी समर्थांचं अस्तित्व तिथं जाणवू लागलं. अनेकांना स्वामी साक्षात प्रकट झाले याचा अनुभव येऊ लागला. त्या क्षणी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. जमिनीवर पडलेला असलेला दामोदर अचानक हालचाल करू लागला. त्याच्या शरीरामध्ये प्राण निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. हळूहळू दामोदर डोळे उघडू लागला. उपस्थित गावकरी स्तंभित झाले. काही क्षणातच तो पूर्ण शुद्धीवर आला आणि भानावर येत म्हणाला, माझे स्वामी समर्थ आले होते. त्यांनी मला मृत्यूच्या पलीकडून परत आणले आहे. दामोदरने सांगितले की ज्यावेळी मी बेशुद्ध पडलो होतो तेव्हा मला एका अंधाऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे काही विचित्र आकृती मला वेढून उभ्या होत्या, पण अचानक एक तेजस्वी प्रकाशातून स्वामी समर्थ आले आणि त्यांनी त्या सर्व अंधाऱ्या शक्तींना हटवले. हा माझा भक्त आहे, याला परत पाठवा असे म्हणून त्यांनी मला पुन्हा आता जन्म दिलाय. स्वामी समर्थ महाराजांचा हा अद्भुत चमत्कार पाहून गावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला. स्वामी महाराजांनी आपल्या भक्ताला मृत्यूच्या दारातून पुन्हा वापस आणले होते. दामोदर वाचेल असं कोणालाच वाटत नव्हतं. दामोदर आता आपल्यामध्ये नाही असं अनेकांना वाटलं होतं, परंतु स्वामींच्या भक्तीने आणि स्वामींच्या शक्तीनेच दामोदरला परत आणलं.
दामोदरच्या पत्नीची व्यथा प्रार्थना ही स्वामींनी ऐकली आणि दामोदरला जीवदान दिलं. ही घटना घडल्यानंतर गावातील लोकांचे स्वामी समर्थावरील जे काही श्रद्धा होती ती अनेक पटींनी वाढली. दामोदर आणि पार्वतीने मिळून स्वामींची एकत्र सेवा केली. त्यांनी एक छोटंसं मंदिर सुद्धा उभारलं आणि तिथे दररोज स्वामी समर्थांची पूजा केली जाऊ लागली. दामोदरचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते. शेती भरभराटीस आली होती आणि त्यांच्या कुटुंबावर कधीही संकट त्यानंतर आलेलं नाही. ही कथा आपल्याला शिकवते की प्रबळ श्रद्धा आणि भक्तीने अशक्यही शक्य होऊ शकतं. मृत्यूसारख्या गोष्टीवरही स्वामी समर्थांचे आधिपत्य आहे आणि त्यांची कृपा असेल तर कोणतंही संकट तुटून पडत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या आध्यात्मिक चमत्कारामुळे आपल्याला समजलं असेल की जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो तो मृत्यूच्या दारातूनही परत येऊ शकतो. म्हणून स्वामींवर विश्वास असायलाच हवा. स्वामी भक्तांनो, ही आधुनिक कथा आपण आज ऐकली आहे. या कथेमध्ये स्वामींचा कसा चमत्कार होतो हे देखील आपण ऐकलेलं आहे आणि आपण अशीच स्वामींची निस्वार्थपणे सेवा करत राहूया. स्वामींवर आपला पूर्ण दृढ विश्वास ठेवूया आणि स्वामी महाराज आपलं कल्याण नक्कीच करतील. या गोष्टीवर विश्वास ठेवून या कथेचा स्वीकार करा. स्वामी भक्तांनो, अशाच रोज नवनवीन दिव्य चमत्कारिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.